तर इथे मी सुरुवातीला 1 ग्लास जे राशनचे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्याने धुवून हे पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायचे आहेत. या ठिकाणी राशनचा तांदूळ किंवा रेग्युलरमध्ये कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. फक्त ज्या तांदळाला सुवास आहे असा तांदूळ अजिबात घ्यायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 पाण्याने धुतल्यामुळे हे तांदूळ अगदी पांढरे शुभ्र दिसतात. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून 4 ते 5 भिजवायचं आहे. 4 ते 5 तासानंतर हे तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आणि याचं टेक्स्चर जो 0 साईजचा बारीक रवा असतो त्याप्रमाणे असलं पाहिजे. खूप बारीक फाईन आपल्याला हे वाटून घ्यायचं नाही. बारीक रव्याप्रमाणे याचं टेक्स्चर असलं पाहिजे असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे पापडाला छान जाळी सुटते. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे बोटावरती घेऊन पाहायचं. त्यामुळे त्याचं टेक्स्चर हाताला असं अगदी रवाळ लागलं पाहिजे, फाईन दिसलं नाही पाहिजे. आता हे वाटलेलं पीठ आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे वाटल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता याचं टेक्स्चर तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. अगदी 0 साईजचा रवा असतो त्याप्रमाणे याचं टेक्स्चर आहे. आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालून घेऊया कारण आपण हे पापड अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत. पळी पापड जमत नाहीत म्हणून वाफेवरचे पापड किंवा लाटीव पापड सुद्धा बनवले जातात. पण आज मी हे पापड पारंपरिक पद्धतीने अचूक प्रमाणात अचूक पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे. यामध्ये पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला तळापासून ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं मिक्स करून घेतलेलं आहे. पापड तळताना तो पापड दुपटीने तिपटीने फुलला जावा त्यासाठी त्यामध्ये पापड खार आणि खाण्याचा सोडा वापरला जातो. पण आपण इथे काहीही न घालता या पारंपरिक पद्धतीने पापड बनवल्यामुळे तो जाळीदार आणि आहे त्या आकारापेक्षा दुपटीने फुलतो. आता यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर हे बाजूला ठेवलेलं होतं. आता सकाळी अलगद हे भांडं उचलायचं आहे. भांड्याची खूप जास्त हालचाल करायची नाही. त्यामुळे तळाशी जे पीठ बसलेलं आहे ते पाण्यामध्ये परत मिक्स होऊ शकतं. त्यासाठी अलगद हे भांडं आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये जे वरी पाणी थांबलेलं आहे ते आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे आपण एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं ते वरच्या बाजूला थांबलेलं आहे आणि तळाशी जे तांदळाचं आपण पीठ वाटलं होतं ते तळाशी सेट झालेलं आहे. अगदी सावकाश भांड्याची हालचाल होऊ न देता हे पाणी आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर इथे आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तळाशी पीठ खूप जास्त घट्ट होऊन बसतं. त्यामुळे त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्ही पाणी थोडंफार राहिलं काढत असताना ते व्यवस्थित पाणी काढलं गेलं नाही तर पाण्याचं प्रमाण चुकू शकतं. त्यासाठी शक्य होईल तितकं व्यवस्थित आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. गॅसवरती आता मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच ग्लासने इथे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर हा व्हिडिओ मी खूप डिटेल्समध्ये बनवलेला आहे. तर त्याच ग्लासने सुरुवातीला इथे मी 7 ग्लास पाणी घेणार आहे. 10 ग्लासाचं प्रमाण आहे पण तांदळाची क्वालिटी त्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला त्याच ग्लासने 7 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि 3 ग्लास पाणी बाजूला गॅसवरती गरम करून ठेवायचं आहे. पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर आपण परत त्यामध्ये ते पाणी ॲड करू शकतो. पण एकदाच पाणी घातलं पीठ पातळ झालं तर आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एका हाताने अगदी बारीक धार लावत हे पीठ आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अगदी व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे. एकसारखं हात बंद न करता हे ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. त्यामुळे यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत. तुम्ही इथे बघू शकता अगदी सावकाश हे मी पीठ यामध्ये ओतलेलं आहे. दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा तुम्हाला इथे गरज लागणार नाही. तर इथे हे पीठ
घट्टसर वाटत आहे, कारण शिजल्यानंतर या पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, अशा पद्धतीने हे शिजल्यानंतर पीठ असलं पाहिजे। पण सुरुवातीलाच इथे पीठ हे दाटसर झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाजूला आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यातलं फक्त 1 ग्लास पाणी सुरुवातीला आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। पण पाणी मिक्स करण्या अगोदर हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत, त्यामुळे नंतर पाणी घातल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत। आणि सुरुवातीला जर यामध्ये गुठळ्या तशाच राहिल्या आणि तुम्ही नंतर पाणी यामध्ये ॲड केलं तर त्या गुठळ्या परत तुम्हाला मोडता येणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी अशा पद्धतीने हे पीठ पळीने किंवा तुमच्याकडे लाकडाचा एक चाटू असतो, तो अशा प्रकारे पीठ शिजवण्यासाठी वापरला जातो, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे हे पीठ घट्टसर झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये मी परत गरम पाणी ॲड केलेलं आहे। परत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शिजल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। आता यावरती झाकण ठेवून आपण हे 15 मिनिटं शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे। 15 मिनिटानंतर परत आपण हे ओपन करून बघणार आहोत। हे पीठ शिजल्यानंतर थोडंसं हे ट्रान्सपरंट दिसतं आणि ज्यावेळेस पीठ शिजलेलं नसतं तर ते पांढरं शुभ्र दिसतं आणि शिजल्यानंतर त्यावरती एक चकाकी येते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। यावरती अगदी छान अशी चकाकी आलेली आहे आणि पीठ हे थोडंसं ट्रान्सपरंट दिसत आहे। हे पीठ शिजण्यासाठी आणखी 5 मिनिटं लागतील, कारण अगदी हलकी चकाकी यावरती आलेली आहे। आता परत यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। खूप जास्त पीठ पातळ झालं तर पापड लवकर घालता येतात, पण ते वाळल्यानंतर खूप पातळ होतात आणि त्याचा लवकर चुरा होतो, त्यामुळे ते वर्षभर तसेच्या तसे पापड राहणार नाहीत, त्याचा खूप जास्त चुरा होऊन जातो। त्यामुळे पीठ शिजल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, त्यामुळे पापड तुम्हाला हवे तसे ते पसरवता येतात। पीठ पातळ झाल्यानंतर पापड तुम्हाला पसरवायची गरजच पडणार नाही आणि ते पीठ पातळ असल्यामुळे ते खूप जास्त पसरले जातात आणि वाळल्यानंतर खूप जास्त पातळ होतात। तर आता इथे ऑलमोस्ट आपलं पीठ तयार आहे। पीठ शिजलं की नाही हे बघण्याची दुसरी पद्धत म्हणजे ओला हात करून त्या पिठावरती लावायचं आहे। ते पीठ जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर ते पीठ आणखी थोडंसं कच्चं आहे आणि पीठ जर तुमच्या हाताला लागत नसेल तर ते पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे, शिजलेलं आहे। आता तिसरी पद्धत, एका प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे आणि ती ताटली अशी थोडीशी हलवून घ्यायची आहे। जर त्या पिठाचे तुकडे होऊन ते सेपरेट होत असतील तर ते परफेक्ट पीठ शिजलेलं आहे। जर पीठ कच्चं असेल तर ते पीठ पूर्ण पाण्यामध्ये पसरलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ शिजलं की नाही हे चेक करू शकता। आता हे पीठ पूर्णपणे छान शिजलेलं आहे, खूप छान यावरती चकाकी आलेली आहे। आता हे तळापासून आपण छान ढवळून घेऊया आणि हे पापड आज मी घरात बनवणार आहे, कारण आज मी पापड घालायला घेतलेले आहेत आणि आज चक्क ऊनच पडलेलं नाही, त्यामुळे हे पापड मी हॉलमध्ये एका प्लास्टिकवरती घालणार आहे। तर अशा प्रकारे हॉलमध्ये मी प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे आणि हे प्लास्टिक सुरुवातीला स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे आणि पळी पापड घालत असताना पळी अशा पद्धतीची वापरायची, त्यामुळे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये पापड व्यवस्थित पसरवून घेता येतो। त्याचा जो सरफेस आहे, खालची बाजू आहे ती पसरट आहे। तर अशा पद्धतीने मी इथे पापड घालून घेतलेले आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पापड पसरवून घ्यायचा आहे। हा पापड बघायला तुम्हाला खूप जाड वाटत आहे, पण वाळल्यानंतर हा खूप ट्रान्सपरंट, अगदी खाली अंथरलेल्या प्लास्टिकसारखा हा ट्रान्सपरंट पापड तयार होतो। त्यामुळे पीठ जर खूप जास्त पातळ झालं तर ते पापड खूप नाजूक होतात आणि ते वर्षभर अजिबात टिकणार नाहीत। उरलेल्या पिठापासून मी थोडेसे तीळ घालून इथे सांडगेसुद्धा घातलेले आहेत। तर अशा पद्धतीने 1 ग्लासपासून इथे माझे 52 पापड तयार झालेले आहेत। इथे माझे थोडेसे मीडियम साईजचे पापड बनवलेले आहेत। तुम्ही यापेक्षा जर लहान बनवले तर तुमचे जवळपास
70 ते 80 पापडसुद्धा यापासून बनवू शकता। 1 ग्लासपासून इतके जास्त पापड तयार होतात। करायलासुद्धा खूप सोपे आहेत। रेसिपी सोपी आहे, प्रमाणसुद्धा चुकणार नाही। पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं त्याच्यासुद्धा मी 3 स्टेप सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता हे पापड मी घरातच सुकवणार आहे। पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं यासाठी मी 3 स्टेप सांगितलेले आहेत, 3 पद्धती सांगितलेल्या आहेत। आता इथे पापड घालून 10 मिनिटं झालेली आहेत, तर चौथी पद्धत बघूया की जेणेकरून तुम्हालासुद्धा लक्षात येईल की पापडचं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजलं की नाही। तर हा पापड ओला आहे, तो अलगद असा उचलायचा आहे। तो जर पूर्णपणे जर उचलून निघत असेल तर ते पीठ परफेक्ट असं शिजलेलं आहे। नाहीतर हे पीठ कच्चं असेल तर ते पापड उचलत असताना त्याचा तुकडा पडतो। आता हे पापड घरातच सुकवून घेऊया। तर हे पापड अशा पद्धतीने सुकलेले आहेत आणि हा रात्रीचा व्हिडिओ आहे। रात्री हे पापड अशा पद्धतीने सुकलेले आहेत। सेंटरमध्ये थोडेसे ओले आहेत, त्यामुळे मी परत याला रात्रभर ठेवलं होतं। आता सकाळी तुम्ही इथे बघू शकता हे पापड पूर्णपणे वाळलेले आहेत। पापड घातल्यानंतर ते पापड दिसायला खूप जाडसर दिसत होते, पण तुम्हाला इथे एक पापड दाखवते, तो खूप ट्रान्सपरंट आणि खूप पातळ असा पापड तयार झालेला आहे आणि यावरती खूप छान अशी शाईन आलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी प्लास्टिकप्रमाणे ट्रान्सपरंट झालेले आहेत। आता हे पापड पूर्णपणे सुकलेले आहेत। आता आपण हे पापड तळून बघूया। तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त पातळ असा हा पापड तयार झालेला आहे। आता तेल अगदी छान गरम झाल्यानंतर मग हा पापड आपण तळून घेऊया। तेल जर जास्त तापलेलं नसेल तर हा पापड जास्त फुलणार नाही आणि वातडसुद्धा होतो। पापड खार किंवा खाण्याचा सोडा न वापरता इतकासा पापड तेलात टाकल्यानंतर किती जास्त प्रमाणात फुलतो हे तुम्ही बघा। त्यामुळे पापड बनवत असताना पापड खार घालावाच असं गरजेचं नाही। तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा पापड फुगलेला आहे। पापड खार किंवा सोडा न वापरता दुपटीने तिपटीने फुलणारा तांदळाचा पांढरा शुभ्र पापड तुम्ही इथे बघू शकता आणि याला एक छान अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे आणि खूप असा हलका हा पापड तयार झालेला आहे। तांदळाच्या पापडामध्ये जिरं घातल्यामुळे ते थोडेसे लालसर होतात, त्यामुळे इथे मी फक्त तीळ घातलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता किती जास्त प्रमाणात हा पापड फुगलेला आहे। या उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणारा असा तांदळाचा पळी पापड नक्की ट्राय करून बघा।